ओके माध्यमातून सगळे आलेल्या पाहुण्यांनी जेवून घ्यायचं आहे। वेज नॉनवेज सगळं अरेंजमेंट केलेली आहे। सगळ्यांनी 2-2 ग्लास खाऊन जायचे। ये जनते का प्यार है, जो अपन लोगों की सेवा करते हैं, अपने को सेवा करने का मौका मिलता है और वही मौके का असर अपने जन्मदिन के कोई अच्छा प्रोग्राम में, सुख दुख के प्रोग्राम में आने वाली जनता है। जनता के भरोसे ही अपन चलते हैं। सर, आपके कई सामाजिक कार्य भी आपके द्वारा किए जाते हैं। जनता का कोई भी कार्य हो, पानी हो या गटर हो या सड़क हो, जो भी हो, आपके पास आते हैं तो काम भी हो जाता है जनता का। और क्या कहना चाहेंगे ऐसे में जनता को आज जन्मदिन के दिन पे क्या कहना चाहेंगे? जनता का काम करने के लिए राजकारण अपन करते हैं 20%, 80% तो अपन समाज सेवा के लिए काम करते हैं। और हमारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया का आप देखते रहेंगे, हम लोगों की सेवा जास्ती करते हैं और राजकारण हमारे पास कम रहता है। इसके लिए RPI के ऊपर भले हमारे नगर सेवक नहीं रहेंगे या आमदार नहीं रहेंगे, मगर लोगों का प्यार हमारे साथ में है। मध्य जिला का जवाबदारी नेता रामदास जी आठवले साहब ने मुझ पर दी है और दिलो जान से उसको आगे बढ़ाने के लिए, जिला की सुधारणा करने के लिए मैं काम कर रहा हूँ। क्या है, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदास जी आठवले साहेब यांची खरी संपत्ती जर जी असेल ती लोकांचं प्रेम असतं आणि तेच प्रेम तुम्हाला दिसून येत आहे। पार्टीने जबाबदारी दिली तर 2024 ला आमदारकी लढवणार आहे। नक्कीच पार्टीचा आदेश आल्यानंतर चेंबूर असेल, अणुशक्ती असेल, या दोन्ही विधानसभामधून आमची परिपूर्ण तयारी आहे। आम्ही इलेक्शन लढू शकतो। वाढदिवसाच्या निमित्ताने जनतेला काय शुभेच्छा देणार? वाढदिवसानिमित्त जो प्रेम आजपर्यंत तुम्ही आम्हाला देत आला, जनताने असंच प्रेम भरवून आम्हाला देत राहावं आणि आमच्या पार्टीवरती प्रेम करत राहावं, एवढ्याच मी जनतेकडून इच्छा प्रकट करतो। थँक्यू। काय सांगणार आहे, आज युवा नेते संजय डोलसेजीचा वाढदिवस आहे। 2024 ला इलेक्शन येतोय, तुम्ही कुठल्या प्रकारे शुभेच्छा देणार साहेब? खरं म्हणजे आज संजय डोलसे दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचे अध्यक्ष झालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून पुऱ्या जिल्ह्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम चालू आहे। रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या पक्षामध्ये ते प्रामाणिकपणाने काम करत आहेत आणि मला वाटतं आज त्यांचा वाढदिवस आहे। मला समजलं की 50वा वाढदिवस आहे, म्हणजे मला 50 झालेलं आहे। आता 51 मध्ये ते पदार्पण करणार आहेत आणि अशा पद्धतीने काम करणारा एक मराठा समाजाचा एक कार्यकर्ता आज मराठा समाजाचा इथे जिल्हा अध्यक्ष आहेत, जिल्हा सेक्रेटरी आमचे मुस्लिम समाजाचे अनिसभाई पठाण आहेत। म्हणजे ज्या जोडी ज्या पद्धतीने काम करतात, रिपब्लिकन पक्षामध्ये सर्व समाजाच्या लोकांना घेऊन चालायचं असं रिपब्लिकन पक्षाने रामदासजी आठवले यांचं मत आहे आणि त्या माध्यमातून आपण हा विकास आणि हा सर्व समाज, रिपब्लिकन पक्ष हा सर्व समाजाला घेऊन चाललेला आहे आणि त्या माध्यमातून आज डोळसेंचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पक्षाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष आहेत ते आणि आठवले साहेबांच्या माध्यमातून, आठवले साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांच्या वतीनं संजय डोलसे यांना मुंबईतर्फे आणि आठवले साहेबांच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देऊन मला वाटतं ज्या पद्धतीने काम करतात
भविष्यामध्ये येणाऱ्या विधानसभा आहेत, महानगरपालिका आहेत, आता खासदारकीचं इलेक्शन झालेलं आहे आणि ह्या माध्यमातून त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे आणि असंच पुढं भविष्यामध्ये काम करावं असं रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं, आठवले साहेबांच्या वतीनं आणि रिपब्लिकन पक्षाच्या मुंबईच्या वतीनं त्यांना हार्दिक शुभेच्छा देऊन मला वाटतं पुढचं भविष्य त्यांची वाटचाल चांगल्या पद्धतीने चालावी. जय भीम. बघा, नेहमीच जनतेचं प्रेम आणि आठवले साहेब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आमचे सर्वेसर्वा यांच्या आदेशानुसार आज त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा घेऊन आठवले सर्वतर्फे आमचे मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय पॅन्थर सिद्धार्थ कासारे साहेब, आमचे लाडके जिल्हा अध्यक्ष संजयजी डोलशे, ज्यांचा 51वा वाढदिवस आम्ही सगळ्या इथं थाटामाटात, त्यांना वाढदिवस वगैरे असं साजरं करणं नाही, पण हे सगळे कार्यकर्त्यांचे, त्यांच्या मित्रमंडळींनी हा छोटा खानी कार्यक्रम आहे. त्यांची वाढदिवसाच्या निमित्ताने लोकांना कशी मदत होईल या अगोदर पण सगळ्यांच्या सहकार्याने पक्षांतर्फे आठवले साहेबांच्या माध्यमातून पक्षाचं काम लोकांना कशी मदत होईल, हॉस्पिटलसाठी म्हणा, लोकांच्या एखाद्या छोट्या मोठ्या अडचणी म्हणा, तरुणांना रोजगारांच्या माध्यमातून म्हणा, असं त्यांचे वेगवेगळ्या प्रकल्प, वेगवेगळ्या माध्यमातून समाजसेवा त्यांची चालूच असते. पण ह्या वेळेस येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या त्यांना आठवले साहेबांनी जबाबदारी दिली, आमच्या मुंबई अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये सांगतो की जर एखादी विधानसभा आमची चेंबूर आहे, अणुशक्ती आहे, हा आंबेडकरी चळवळीचा बाल्य किल्ला आहे आणि मराठा समाजाचे असून आठवले साहेबांचं नेतृत्व स्वीकारून आंबेडकरी चळवळीमध्ये काम करतात. मी मुस्लिम समाजाचा आहे, अशा सगळ्या समाजाला घेऊन आठवले साहेबांचा, बहुजनांचा हा गाडा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, संजय डोळशेच्या माध्यमातून दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचा हा गाडा त्या साहेबांच्या आदेशानुसार आंबेडकरी चळवळीचा ते घेऊन चाललेले आहेत. भविष्यात त्यांनी एक चांगलं नेतृत्व त्यांना म्हणून लोक त्यांच्याकडे चांगल्या अपेक्षा करून तरुण बघतायत आणि त्यांना जी पक्ष जबाबदारी देईल, एक लोकप्रतिनिधी म्हणून लोकांची अजून समाजसेवा करतील एवढीच एक सदिच्छा आणि वाढदिवसांच्या त्यांना शुभेच्छा देऊन इथंच थांबतो.